प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. बघा तर सुरुवातीला दाखवलंय की अवनी पाण्याच्या गॅरेजवर आलेली असते. काल आपण पाहिलं आणि अवनी आता जेवायला बसते. सगळेच जण बसलेले असतात जेवायला. तेव्हा तिथे येते पायल. अवनी पायलला बघता क्षणी तिला आवाज येते, हॅलो पायल, अगं कशी आहेस, ये ना इकडे. आता पायल तिकडनंच अशी हाय करते बरं का. आता हा पाण्या म्हणत असतो, वहिनी कशाला बोलवताय तिला. अवनी म्हणते, ये ना ये. अरे असं काय करतोस धनपाल, अरे आपली पायल आहे ना ती. पाण्या म्हणत असतो, नाही नाही वहिनी आपली नाहीये ती. पायलला तर आता यांच्यामध्ये येण्याचा चान्सच पाहिजे असतो. ती येते बरं का समोर. तेव्हा अवनी म्हणते, हॅलो अगं पायल, काय झालं, काही काम होतं का तुझं. मग आता पायल म्हणते, माझी गाडी रिपेअर करायची होती, बंद पडली आहे. मग अवनी म्हणते, अगं हो का, बरं बरं, आम्ही ना जरा ब्रेकवर आहोत, आम्ही जेवायला बसलोय. अगं तू ये ना जेवायला, तुझं झालं का जेवण, ये ना ये. मग लगेच पायल म्हणते, वहिनी मी उपाशीच आहे हो, पाऊस पडू राहिला, थंडी वाजू राहिली. मग अवनी म्हणते, अगं मग वाट कसली बघते, ये ना जेवायला. पाण्या म्हणत असतो, नका नका बोलू वहिनी, जेवण संपल. लगेच पायल म्हणते, हा बरोबर आहे ना, मी उपाशी आहे ना, गाडी रिपेअर नाही होऊ राहिली, थंडी वाजू राहिली, द्या द्या माझं वाटचं पण पानहुलच द्या द्या. अवनी म्हणते, अगं ये ग पायल, मी भरपूर आणलाय डबा, ये ये बस आमच्या बरोबर. अवनी म्हणते, वहिनी तुम्ही एवढ्या फोर्स करून राहिल्या ना म्हणून येऊ राहिले बरं का जेवायला. आणि बसते तिथे बरं का. आणि म्हणते, ताट नाही का एक्स्ट्रा, ठीक आहे हरकत नाहीये, मी पानूच्या ताटात जेवते ना. असं म्हणून ती लगेच त्या पाण्याबरोबर जेवायला बसते बरं का. पाण्या लगेच ताट बाजूला करतो. धन्या म्हणतो, नाही चांगला आहे ना, ए पाण्यादा एका ताटात जेवा ना, प्रेम वाढतं की. आता तो पाण्यात चपकन मारतो बरं का धन्याला. आता धन्या आता लगेच वर जाऊन बसतो बरं का, पाण्या त्याला पुन्हा मारू नये म्हणून. अवनी म्हणते, माझं ताट देऊ का मी पायलला. मग त्याला कसं तरी होतं पाण्याला. तो म्हणतो, नाही नाही वहिनी तुम्ही जेवा, मी मी देतो माझं ताट हिला. मग ते दोघे एकत्रच बसतात बरं का एका ताटामध्ये. पायल आता ते एक घास खाते आणि म्हणते, अरे वा वहिनी मॅजिकच आहे तुमच्या हातात, काय छान झालंय जेवण. मग अवनी म्हणते, अगं नाही पायल, मी नाही बनवलं, यशोदाने बनवलं, मी बनवलं असतं तर तुम्ही जेवलेच नसते. सगळेजण हसायला लागतात. मग तेवढ्यात आता ही पायल त्या पाण्याला खाऊ घालत असते बरं का. तो पाण्या तिला ए हट असं करतो. मग लगेच ती पायल म्हणते, अरे बाबा चुरून चांगलं लागतं ना म्हणून देत होते तुला. मग अवनी म्हणते, काय रे धनपाल, कोणी आहे का तुझी दुसरी, नाही पायलच असते ना तुझ्यासोबत म्हणून विचारलं. पायल म्हणते, बघा ना वहिनी सांगू नाही राहिला, केव्हाची विचारू राहिले, कोण आहे ती लुबरी, सांग सांग. ती पोरगी भेटली ना वहिनी एकदाची का बघतेच मी त्या पोरीकडे. पायल भयंकर बडबड करत असते. शेवटी हा पाण्या म्हणतो, काय ना वहिनी, आमच्या अण्णा म्हणत असतात जेवताना आवाज करू नये, शांत बसून जेवावं नाही का. आता लगेच पायलला कळतो तो टोमणा पाण्याचा. धन्या आणि पाण्या आता लगेच कुस्करून खायला लागतो बरं का. तेव्हा ही पायल म्हणते, बघा बघा मी सांगितलं म्हणून चुरून खाऊ राहिला हा. आता ही अवनी म्हणते, अरे काय चाललंय. पाण्या म्हणतो, वहिनी मी चाललो बरं आता, मी नाही जेवत. अवनी म्हणते, ठीक आहे धनपाल, ती आता काही बोलणार नाही, तू बस बरं जेवायला. लगेच पायल बडबड करतेस. ती म्हणते, चोरून खायची मजा म्हणजे चोरून खाण्यातच आहे, बाकी कशातच नाही बघा मजा. मंडळी मला जमतो का टोन बोलायचा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी प्रयत्न करते बरं का तुम्हाला फुल ऑन एंटरटेन व्हावं यासाठी. आवडल्यास नक्की लाईक करत जा. तर बघा आता यांच्या मस्त गप्पा गोष्टी रंगल्या, तिथे म्युझिकल दाखवलंय सगळं आणि यांच्या गप्पा रंगत रंगत यांचं जेवण संपलं आता एकदाचं. आणि आता हे हात धुत असतात. तेव्हा ही पायल हळू अवनीच्या कानात सांगते, वहिनी येते बरं का, पण कोणी असली नाही याची तर मला डायरेक्ट फोन करा बरं का, लगेच कळवा मला. काय मग पाण्या येऊ का, असं ती म्हणते बरं का पायल त्या पाण्याला. तेव्हा पाण्या म्हणतो, नको. ती लगेच खुश होते पायल आणि म्हणते, अरे वा नाहीच जात. मग लगेच तो पाण्या म्हणतो, ए चल निघ. मग आता पायल मग निघाली बरं का. ती म्हणते, बरं चल जातेच मग आता, असं म्हणून पायल आता निघून जाते. खरंच पायल गेल्यानंतर हा धन्यानं आळशी झालाय बरं का. त्याला ना दुपारची वामकुक्षी काढायची आहे. तो म्हणत असतो, चला आता मस्तपैकी मनन करूया. अवनीला तो शब्द कळत नाही. ती म्हणते, मनन म्हणजे काय. त्यावर पाण्या म्हणतो, वहिनी बैल कसा रवंथ करतो तसा हा मनन करतो अभ्यासाच्या नावानं. त्यावर आता अवनी हसायला लागते. मग हा पाण्या म्हणतो, चल चल आता चल घरी निघ. तो धन्या म्हणतो, नाही नाही मला मनन करू द्या बरं आता. पाण्या आता अवनीचे आभार मानतो बरं का. तो म्हणतो, वहिनी तुम्ही पहिल्यांदा आला गॅरेजमध्ये, मला काम करताना पाहिलं, तुम्हाला राग नाही ना आला माझा. अवनी म्हणते, अरे काहीतरीच काय, राग कशाला येईल, अरे किती छान काम करतोस तू, मेहनत करतोस, स्वतःचं गॅरेज नसून सुद्धा ते छान सांभाळतोस, खूप मोठा होशील बरं का तू. स्वतःचं गॅरेज नसलं म्हणून काय झालं, कष्ट तर करतास ना तुम्ही, तुम्ही सगळेच भाऊ ना खूप मेहनती आहात.
मला ना खात्री आहे, तू ना एक दिवस नक्की स्वतःचं गॅरेज उघडशील बघ. आता पाण्याला पण छान वाटतं बरं का अवनीच्या या गोड शब्दांमुळे. तो म्हणतो, "हो वहिनी, 100% मी उघडणार बघा. चला, आता मी कामाला लागतो हां." असं म्हणून आता तो त्याच्या कामाला गेलाय बरं का. अवनी आता घरी जाते बरं का, पण मनात विचार करत असते, "तुझा राग नाही रे आला मला. राग तर त्याचा आलाय, जो माझ्याशी खोटं बोललाय. आता त्याला अशी शिक्षा करते ना चांगली घरी गेल्यावर." असं ती मनातल्या मनात बोलत असते आणि आता ती घरी येते आणि राजाची वाट बघत बसते अवनी. डायरेक्ट त्यांनी घरचा सीन घेतलाय आता. अवनी राजाची वाट बघत असते, तेवढ्यात तिथे यशोदा येतो आणि विचारतो अवनीला, "काय हो अवनी, कुणाची वाट बघताय?" अवनी वैतागलेली असते बरं का मंडळी. यशोदा म्हणतो, "काय झालं, कोणाची वाट पाहू राहिल्या?" आता अवनी म्हणते, "राजा नाही ना आला घरी अजून?" यशोदा म्हणतो, "नाही ना, अजून नाही आला, येईलच तो." आता तेवढ्यात राजा येतो बरं का. अवनी त्याच्याकडे बघते मागे वळून आणि रागानेच बघते. राजा आल्या आल्या यशोदा म्हणतो, "अरे वा, आला का? 100 वर्ष आयुष्य आहे बाबा राजा तुला. अरे, तुझी आठवण काढत होते अवनी आता." लगेच राजा म्हणतो, "माझी आठवण? अरे वा, लय भारी वाटलं बरं का मॅडम. काही काम होतं का?" अवनी म्हणते, "अरे, तुझं स्वागत करायचं होतं रे." राजा म्हणतो, "अरे, माझं कशाला स्वागत करताय? उलट आम्ही तुमचं स्वागत करायला पाहिजे." अवनी म्हणते, "अरे, आज तर तुझं स्वागत झालंच पाहिजे रे राजा. कसं तुझं स्वागत करू ना ते कळेना." असं म्हणून ती दातोट खात असते आणि तिथून एक काडी घेते ती आणि धनाधन त्याला मारायला लागते. राजा म्हणतो, "अरे अरे मॅडम, काय झालं तुम्हाला?" अवनी आता ती काडी घेते आणि म्हणते, "खोटं बोललास ना माझ्याशी?" राजा म्हणतो, "अरे काय खोटं बोललो मी?" अवनी म्हणते, "मी वेडी आहे ना, मी मूर्ख आहे ना, काढ मला, वेड्यात काढ तू. तुझ्यावर विश्वास ठेवते ना मी. सतत खोटं बोलतोस ना राजा, माझा विश्वासघात करत असतो ना." असं म्हणून आता ती जोरात त्याच्या पायावर मारते बरं का. राजा म्हणतो, "अहो अहो, असं काय करता, मी काय खोटं बोललो तुमच्याशी?" अवनी म्हणते, "जे काही बोललास ना ते सगळं खोटं बोललास. यशोदा, तुम्ही बाजूला व्हा बरं, तुम्ही मध्ये पडू नका. तुम्हाला माहिती नाही यशोदा हा खूप खोटं बोललाय माझ्याशी. मी एवढं खोटं कसं बरं सहन करू?" राजा आणि यशोदा आता गोंधळून गेलेत बरं का. आता यशोदा म्हणतो, "म्हणजे?" आता त्या दोघांना काय वाटतंय प्रेक्षकांनो, की हिला कळलंय की राजाने खरं खरं लग्न करून घेतलं हिच्याशी, असं वाटतं बरं का या दोघांना. पण त्यांनी ते चेहऱ्यावर जाणवू नाही दिलंय. यशोदा आता विचारतो, "का काय कळलं तुम्हाला अवनी?" आता यशोदा घाबरतो बरं का. राजा पण म्हणतो, "का काय झालं, काय कळलं तुम्हाला?" अवनी म्हणते, "मला हे कळायला नको होतं, पण काय रे खोटारड्या राजा, अरे आधी म्हणाला यशोदा कॉन्ट्रॅक्टर आहे ना." राजाला वाटतं झालं, हिला काही कळलं नाहीये. मग लगेच म्हणतो राजा, "अरे मागितली ना मी तुमची माफी त्याबाबत." अवनी म्हणते, "पुन्हा खोटं बोललास ना? काय खोटं बोललास? काय खोटं बोललास सांग." अवनी त्याच्या पाठीपाठी धावत असते राजाला मारायला आणि म्हणत असते, "पुन्हा पुन्हा खोटं बोललास राजा माझ्याशी." राजा म्हणतो, "मी काय पुन्हा खोटं बोललो?" अवनी म्हणते, "काय म्हणालास तुम्हाला, धनेश टॉपर आहे, टॉपर आहे तो." "अरे हसू नकोस आता राजा, हसू नकोस, अजिबात सांगते मी तुला, हसू नकोस." राजा म्हणतो, "अहो असं काय करता, अहो टॉपर होऊ शकतो ना तो." अवनी म्हणते, "त्याचे पास व्हायचे वांदे, मला सगळं माहिती आहे. आणि काय धनपालचं काय?" राजा म्हणतो, "धनपालचं काय? अहो मी धनपालच्या शिक्षणाबद्दल काही नाही बोललो. अहो मी चुकून पण नाही बोलू शकत त्याच्या शिक्षणाबद्दल. अहो त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतं त्याचं शिक्षण काय आहे." अवनी म्हणते, "हो का? त्याच्या चेहऱ्यावरून कळतं का? काय कळतं रे त्याच्या चेहऱ्यावरून? त्याचं मोठं शोरूम आहे हे कळतं का?" राजा म्हणतो, "नाही, मी म्हटलो तुम्हाला शोरूम, पण मग गॅरेज म्हटलं ना मी." अवनी म्हणते, "अच्छा, हो का राजा? मला वाटलं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. खरं काय आहे?" राजा म्हणतो, "गॅरेज गॅरेज आहे, स्वतःच गॅरेज आहे. मी दाखवतो ना तुम्हाला. स्वतःच गॅरेज आहे त्याचं." अवनी खूप चिडते आता आणि म्हणते, "स्वतःच गॅरेज आहे त्याचं, का खोटं बोलतो रे, का खोटं बोलतो?" राजा म्हणतो, "अहो चुकलं माझं, मी जरा वाढवून चढवून सांगितलं तुम्हाला." अवनी म्हणते, "जरा? जरा आहे हे? अहो तो मेकॅनिक म्हणून काम करतो आणि हे जरा वाटलं तुला?" राजा म्हणतो, "असं काय करता, ऐकून तर घ्या ना. अहो हे सगळं खरं होणार आहे एके दिवशी, अशी होप होती हो मला." अवनी म्हणते त्याला, "अरे तुझ्या होपची तोफच वाजवते आता, थांब, ये इकडे." शेवटी तो यशोदा जवळ जातो बरं का. मग यशोदा म्हणत असतो, "मारा मॅडम, मारा याला, तुमचं बरोबरच आहे. हा ना याला, हा ना." असं म्हणून त्याचं बूड पुढे केलंय बरं का यशोदाने. ती मारते अक्षरशः त्याला. आता तेवढं ती आत्या येते तमाशा पाहायला आणि तिच्या भावाला पण बोलवते बरं का बाहेर. अवनी आता लागते रडायला बरं का मोठ्या मोठ्याने. तिला बिचारीला आता कसं तरी होतंय बरं का. ती म्हणत असते, "काय रे राजा, किती खोटं बोलतोस रे माझ्याशी सतत, मूर्ख वाटले का रे तुला मी? वेडं समजतो ना तू मला? मी तुझ्यावर विश्वास ठेवते ना, हेच चुकतंय माझं. खोटं बोलतो, नाही नाही म्हणतो, खोटं बोलतो, नाही नाही म्हणतो, खोटं बोलतो. जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी." राजा म्हणतो, "सॉरी हो मॅडम, मी मनापासून सॉरी बोलतो, मी नाही बोलणार खोटं." राजाला आता गिल्टी वाटत असतं बरं का. अवनी म्हणते, "जा तिकडे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला माहिती तू परत खोटं बोलणार आहेस." राजा म्हणत असतो, "नाही हो मॅडम, मी नाही बोलणार खोटं."
असं म्हणून आता ही त्याला मारणार असते आणि राजा ती काठी धरतो. अवनी म्हणते, सोड सोड ती काठी सोड. आता हे दोघं जण अशी ते ओढाताणी करायला लागतात बरं का त्या काडीची. राजा म्हणत असतो, मॅडम मी खरं सांगतो, मी नाही खोटं बोलणार हो. अवनी म्हणते, सोड सोड म्हटल्यानं ती काडी. आता ते ओढाताण करता करता राजाची ताकद जास्ती लागते आणि अवनी पटकन त्या बाजेवर खाली पडते. बाज असते ना, पलंगाला बाज म्हणतात बघा, अशी बाहेर मांडलेली असते ती, अशी सुतळीची करतात ना बाज वगैरे. बरं जाऊ द्या, आता आपला विषय वेगळीकडे चाललाय. अवनी पडते खाली त्या पलंगावर आणि मग राजा म्हणतो, सॉरी मॅडम, खरंच सॉरी. त्याला कसं तरी होतं आता ती खाली पडली म्हणून. आता अवनी लागते रडायला बरं का. ती आत्या आणि काका मजा घेत असतात यांच्या भांडणाची. आता राजा तिथे जवळ बसतो बरं का, अवनीच्या असं पायाशी बसतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, घ्या मॅडम ही काठी, मारा मला हवं तर, पण रडू नका हो. मला मला कसं तरी येऊ लागलं हो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही बोलणार खोटं याच्या पुढे. अवनी म्हणते, तू खोटं नाही बोलणार म्हणतोस आणि सारखं सारखं माझ्याशी खोटंच बोलतोस राजा. राजा म्हणतो, हो बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, तुमचा विश्वास नाही बसू राहिला ना, याच्या पुढे जर जर मी खोटं बोललो तर तर मी चूक केली. आता हा स्वतःसाठी शिक्षा बोलत असतो बरं का राजा. राजा, आता जर का तू खोटं बोलला तर तुला चौकात हाणीन आणि खालून तुला मिरचीची धुरी देईन, लटकवीन तुला, असं तो स्वतःला बोलत असतो बरं का. आणि तेवढ्यात आता ती ती भाऊजाई येते बरं का अवनीची आणि तिला असं वाटतं की हे सगळं राजा अवनीसाठीच बोलतोय आणि ती जोरात ओरडते राजावर, ए खबरदार, आमच्या अवनीला त्रास दिलास तर. सगळा तमाशाच झाला बरं का प्रेक्षकांनो. ती भाऊजाई येते आणि म्हणते, ए ए ए काय रे, आमच्या अवनीवर हात उगारतोयस, हिम्मत कशी झाली तुझी आमच्या अवनीवर हात उगारायची, काय करतोय कळतंय का तुला, काय ग अवनी, काय चाललंय हे, अगं तू काय सहन करतेस याचं सगळं, काय आहे हे तमाशा. लगेच आता ती आत्या तिकडून बघा आगीत तेल ओतते आणि म्हणते, बघा बघा, आता विश्वास बसला का तुमचा, अहो रोज मारतो तुमच्या पोरीला हा. आता मात्र राजा चिडतो आणि म्हणतो, ए आत्या, तू कशाला मध्ये मध्ये बोल राहिली का, कशाला खोटं बोल राहिली पुन्हा. ती आत्या म्हणते, मी मी खोटं बोल राहिले, अगो बाई, अहो परवा रातच्याला तार डावडा करून बाहेर आली होती तुमची पोरगी, अहो माझ्या डोळ्या नव्हता हो तुमच्या पोरीच्या काळजीनं, दोनदा आली होती हो ही अंगणात रडत रडत रातच्याला, खरं सांगू राहिली मी. लगेच आता अवनी त्या आत्याला ओरडते आणि म्हणते, ओ आत्या, काही पण काय बोलताय, मी कधी रडत रडत बाहेर आले अंगणामध्ये. लगेच आता ती आत्या म्हणते, झाकू नको ग तुझ्या माहेरच्या पासून, सांग सांग सगळं, काही घाबरू नको, सांग सांग तुझ्या माहेरच्याला. हा ना रे दत्त्या दादा, बघ सांग ना, तू पण सांग ना. त्याला खुणवत असते बरं का स्वतःच्या भावाला, की सांग सांग, खोटं नाटक आहे तरी सांग म्हणून. असं तो दत्त्या पण म्हणतो लगेच, हो रात्री लय मोठा गोंधळ झाला होता एकदा. लगेच ती आत्या म्हणते, बरं झालं बाई तुम्ही आलात, नाही म्हणजे काही झालं असतं तर तुम्ही पुन्हा म्हणला असतात की शेजारचं कोणी काही बोललं नाही म्हणून. नाही, शेजारची असून सांगितलं नाही असं नको व्हायला बाई. काय अगं वेवा प्रेक्षकांनो, ही आत्या, ती आत्या अशी बोलायला लागते तेव्हा राजा म्हणतो, ए काय बोलतेस ग आत्या, अगं तू माझी आत्या आहे ना सखी, अगं काय बोल राहिली. लगेच आता ती आत्या म्हणते, हा रे तुझी उलटी करणी का, झाकून ठेवू का, लायकी आहे का तुमची घरात सून यायची, काही पण आपलं. नाही अहो ताई, बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही हिच्या माहेरच्याच आहात ना. नाही म्हणलं, तुम्ही जरा चांगल्या कपड्यात दिसल्या म्हणून म्हटलं बरं का. नाही बाई काय सांगू, काय गरीब पोरगी हो, रोज मारता हो हे पोरं तिला, रोज छळता हो, काहीच्या काही बोल लागली बरं काही आत्या. आणि म्हणते, घेऊन जाओ तुमच्या पोरीला, लई देते हो तुमच्या पोरीची. अवनी चिडते बरं का आत्यावर त्या आणि म्हणते, ओ आत्या बस झालं ना, मी सुखी आहे का दुःखी आहे मी सांगेल ना माझ्या घरच्यांना, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोल. ही आत्या लगेच म्हणते अवनीला, राहिलं बाई राहिलं, मी कशाला मध्ये बोलू, सांग सांग सगळं सांग तुझ्या घरच्यांना. लगेच तो दत्त्या काका म्हणतो, पाहिलं ना तुझ्या माहेरच्यांनी, तो राजा तुझ्यावर काठी उगारत होता ते. लगेच ती भाऊजाई म्हणते, ए अवनी चल आत्ताच्या आत्ता घरी चल. अवनी म्हणते, अगं वहिनी तू आतमध्ये चल ना, मी तुला सगळं सांगते. तर ती स्वाती म्हणते, मला काही ऐकायचं नाही अवनी, मी सगळं डोळ्याने पाहिलंय, मला आता काही ऐकायचंच नाहीये. अवनी म्हणते, अगं हे वहिनी तुझा गैरसमज झालाय, तू चल आत चल, अगं चल ग. असं म्हणून अवनी त्या स्वातीला आतमध्ये नेते बरं का. आणि मग राजा ओरडतो सुलक्षणा आत्यावर आणि म्हणतो, ए आत्या आहे का दुश्मन आहे का माझी, थांब तुला बघतोच मी आता. असं म्हणून आता राजा आतमध्ये निघून जातो. यशा दत्ताला खुणवतो, जाऊ दे नको नादी लागू तिच्या. आता ही स्वाती घरात आली बरं का आणि घराचा अवतार बघून तिला फार कसं तरी होतं. इकडे तिकडे बघत असते ती घर आणि ते घर खूपच विचित्र असतं. तिला कसं तरी होतं, अवनी या परिस्थितीत राहते ते बघून. अवनी म्हणत असते, वहिनी बस ना ग बस. राजा येतो आणि पटकन तिला खुर्ची देतो बरं का बसायला. ती खुर्ची ऍक्च्युली जरा खराब असते, मग अवनी त्याला खुणवते, दुसरी खुर्ची दे. मग राजा दुसरी खुर्ची घेतो आणि म्हणतो, बसा ना वहिनी तुम्ही बसा. आता ती वहिनी म्हणते, अवनी काय ग, अगं असल्या घरात राहतेस तू. राजा म्हणतो, वहिनी बसा ना, इथे बसा, मजबूत आहे पलंग पण आमचा. लगेच ती स्वाती म्हणते, नाही नको मला नाही बसायचंय. मग अवनी म्हणते, पाणी आणतोस का राजा.
राजा म्हणतो, हो आणतो ना मी. मग लगेच यशोदा म्हणतो, मी आणतो, बैस तू राजा. काय घेणार ताई तुम्ही, चहा का कॉफी? राजा म्हणतो, अरे यशोदा त्या ब्लॅक कॉफी घेतात बरं का. अवनी म्हणते, हो दादा कॉफी घेतात त्या. मग राजा म्हणतो, अरे दादा ते बिना दुधाची कॉफी घेतात त्या बरं का. मग अवनी म्हणते, नाही नाही तसं काही नाही राजा, दुधाची कॉफी घेते हं वहिनी. मग स्वाती म्हणते, काय हे अवनी, या अशा घरात राहतेस तू? अवनी म्हणते, हो अगं वहिनी इथेच राहते मी. राजा म्हणतो, अहो तुम्हाला वाटत असेल हे घर जुनं आहे, पण भक्कम आहे बरं का आमचं घर, मजबूत आहे. अँटिक म्हणतात ना त्यातलं घर आहे बघा आमचं. लगेच अवनी म्हणते, काय झालं वहिनी, बोल ना. अगं अचानक कशी काय आलीस? स्वाती म्हणते, मला बोलायचं आहे तुझ्याशी. अवनी म्हणते, अगं बोल ना मग काय झालं? अवनी असं म्हटल्या लगेच स्वाती म्हणते, मला तुझ्या एकटीशी बोलायचं आहे. राजा म्हणतो, बरं मी बाहेर जातो हां. अवनी म्हणते, नाही नको तू थांब इथे, आम्ही आतल्या खोलीत बसतो हां. राजा म्हणतो, बरं बरं जा तुम्ही आतमध्ये जा हां. मग आता अवनीची ती रूम आहे ना तिकडे नेते अवनी तिच्या भाऊजाईला आणि म्हणते, बोल वहिनी काय झालं ग? आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. राजाला टेन्शन आलं आता की अवनीची भाऊजाई अचानक कशी काय आली म्हणून. आता पुढचा प्रोमो मस्त दाखवलाय त्यांनी. यशोदा राजाला म्हणत असतो, तुला म्हणत होतो राजा मी, खोट्याच्या पायावर आयुष्य उभं राहत नसतं. आता ही अवनीची वहिनी म्हणते, अगं तुला कळत कसं नाही अवनी, तो राजा तुझे घरी परतायचे सगळे मार्ग बंद करतोय. आणि आणि ती कन्व्हिन्स करते बरं का अवनीला आणि म्हणते, तू मान्य कर तुला इथे त्रास होतोय, मान्य कर. अवनी लगेच म्हणते, हो होतोय मला त्रास, करताय हे सगळे पोरं माझं छळ मांडलाय त्यांनी माझा, असं अवनी बोलते बरं का. आता हे कोणा संदर्भात बोलते ते तुम्हाला उद्याच कळणार आहे. पण अवनी बोलत असताना ती तिची भाऊजाई तिचं बोलणं रेकॉर्ड करते बरं का मंडळी. आता राजावर कुठलं नवीन संकट येणार आहे देवाचंच ठाऊक. असो, पण छान होता आजचा भाग, इंटरेस्टिंग होता. तुम्हाला आवडला ना मग चॅनलला सबस्क्राईब करा की, आणि लाईक करायला विसरू नका मंडळी. आपल्या रिव्ह्यूला भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या तो विव्हान पण येणार आहे बरं का इथे, आणि अवनी आता त्याला चांगला धडा शिकवणार आहे. मजा येणार आहे येणारे एपिसोड बघायला. तर मंडळी बाय तुझा आशीर्वाद या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. काळजी घ्या स्वतःची, तोपर्यंत टेक केअर.